नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण निघालो आहोत स्वप्नीलच्या घरापासून. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय स्वप्नीलचं घर. आणि आज आपण कव्हर करतोय दापोलीमधले काही टुरिस्ट प्लेसेस. एका दिवसात जितकं शक्य आहे तितकं कव्हर करण्याचा हा प्रयत्न असेल. यामध्ये मंदिरे असतील, काही ऐतिहासिक स्थळे असतील. किल्ले तर आम्ही एका दिवसात जास्त कव्हर करू शकत नाही, त्यामुळे करत नाही. परंतु एखादं बीच असेल, जे काही पर्यटन स्थळ आहे ते कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आता मी घराच्या पायऱ्यांपासून जी दरडी आहे तिथून खाली उतरतोय आणि स्वप्नील मागून गाडी घेऊन येतोय. आता त्याचा वेट करत थांबूयात. इकडे महाड भागात जसं आलोय ना मी, तसा खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर मला बघायला मिळतो. आता इकडे उजव्या बाजूला स्वप्नीलचं घर आहे आणि त्या झाडाच्या मागे ढगांची छटा बघा. आणि त्याच पद्धतीने जर मी इकडे उजव्या बाजूला गेलो तर या घराच्या पाठीमागे डोंगर आहे. त्याच्या पाठीमागे जे तळीये गाव होतं, मी काल तुम्हाला जसं बोललो, ते तळीये गाव आहे. आणि तिथून उगवणारा सूर्य जर स्वप्नीलच्या घराची जी पुढच्या बाजूची पडवी जी आहे ना, तिथून इतका सुंदर दिसतो की विचारू नका. निघूयात. ओके. काल आम्ही एक मिस्टेक केली आहे. एवढा सगळा प्लॅन बनवला आणि मी तो शेअर करला, सेव्ह करला विसरलो आहे. आता परत गाडीवरती बनवावं लागेल, एक एक करून प्लॅन बनवायचा आणि मग नंतर आपण पुढे जाऊयात. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. माझ्या पाठीमागे फोटोसाठी सिनिक असा स्पॉट आहे असं मला स्कायविंगने सांगितलं आहे. कारण मी काढला होता 2 वर्षापूर्वी ते फोटो. आता इथे फोटो आहे ना, आपण परत त्याचा फोटो काढतोय. थोडीशी गफलत झाली आहे प्लॅनमध्ये, कारण जे साने गुरुजी स्मृती भवन आहे ते कदाचित 9:30 नंतर खुलतं. आम्ही त्याच्या आधी तिथे पोहोचू. त्यामुळे प्लॅनमध्ये थोडासा चेंज करतोय आम्ही, की आपण पहिले मिसळ खायला जाणार. बरोबर, दापोलीमध्ये कुठेतरी एक चांगली मिसळ आहे आपल्याला. आता जसं आकाश मिसळला मी त्याला घेऊन गेलो होतो, आकाश नाही सॉरी न्यू महादेव मिसळला घेऊन गेलो होतो, तसं आता तो एका नवीन मिसळच्या ठिकाणी. ती पण एकाने कमेंट टाकली होती मला की दापोलीमध्ये आल्यावर ही मिसळ खायला जाऊ म्हणून. नक्की. तर मग आपण ती खाणार आहोत आणि त्यानंतर आपला पुढचा प्लॅन लगेच तिथं ती माझी फ्रेंड आहे ऑनलाईन, तिने सांगितलं तिच्या घरी तिच्या मंदिरामध्ये जायचं, त्यांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि मग तिथून पुढे मग मी तुम्हाला कंटिन्यू करेल पुढे ब्लॉग. चला तर मग. फायनली प्रवास करत आपण दापोलीमध्ये आलो आहे. दापोलीमध्ये आल्यानंतर स्वप्नीलने जसं सांगितलं होतं की माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय कामतेकर मिसळ म्हणून आहे. आता रिफ्लेक्ट झाला असेल फ्लेक्झिबल आपल्या फ्लिपमुळे. तर इथे आपण पोहोचलो आहे. एकदा इथे मिसळ खाऊया आणि मग त्यानंतर आपण निघू इथे. कामतेकर मिसळ तुम्हाला दिसते तशीच झणझणीत होती. 4 पावांवर आम्ही ताव मारला आणि त्यानंतर आम्ही निघालो श्री दत्त मंदिराकडे. कामतेकरची मिसळ खाऊन आम्ही आता स्वप्नीलच्या ऑनलाईन फ्रेंडने सांगितलेल्या एका स्वामी समर्थांच्या मंदिरापाशी आलो. मंदिरापर्यंत येण्याचा रस्ता तसा बघितला ना, कोकणातला एक सुंदर असा घरांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यासारखा हा रस्ता. अगदी निवांत परिसर आहे आणि माझ्या पाठीमागे हे मंदिर आहे. आतमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे आहे. चला आता मग आपल्या मुख्य डेस्टिनेशनकडे जाण्याची वेळ आली आहे. तिकडेच भेटूयात आसूद बागेत. केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला या रस्त्याने थोडंसं पुढे घेऊन जाईल. परंतु ते न करता तुम्हाला हा जो बोर्ड दिसतोय तुम्हाला निसर्गरम्य आसूद वगैरे, तर तुम्हाला इथून सरळ पुढे गेलं की तुम्ही केशवराज मंदिराकडे जाल. आता आपण दापोलीमधील केशवराज मंदिराच्या परिसरात आलो आहे. इथून आपल्याला थोडाफार ट्रेक करत थोड्याफार अंतरापर्यंत चालत जाऊन मग आपल्याला मंदिराचं दर्शन होईल. त्यासाठी तुम्हाला इथे मागच्या बाजूला मंदिराचा बोर्ड पण दिसेल, श्रीदेव केशवराज मंदिराकडे. आणि इथून जो हा रस्ता दिसतोय इथून पुढे जाणारा रस्ता आहे, बरोबर. आणि तुम्हाला ज्या गाड्या वगैरे पार्क करायच्या त्या इथेच करायच्या आहे, कारण इथे एक नोटीस लावली, जर या मार्गाने जर वाडीतल्या लोकांशिवाय इतर कोणी जर गाड्या नेल्या तर त्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला इकडे या परिसरात फक्त लावता येतील.
मंदिराकडे जाताना आहे ना तुम्हाला ह्या घरांवरती अशा प्रकारे काहीतरी गोल गोल दिसेल. हे आहेत सुपाऱ्या ज्या वाळण्यासाठी घराच्या छतावर टाकल्यात. अजून तर सुरुवात झाली भावा फक्त. नाही आपण तेच बोलतो की ते कंटाळलं आपण म्हणजे थोड्या वेळा ह्याला पण आपण लगेच आपण हे करतो. अरे भाई सॉरी. अरे उद्या परवाचे प्लॅन कसे सक्सेसफुल होणार बरं जर तुम्ही आत्ताच असं केलं तर. हे बघा हे फणस जवळ गेलं तर हातात येतील डायरेक्टली. म्हणजे कोणाची तरी असतील लोकांची. हो. आणि आपण ज्या एरियातून जातोय ना आत्ता त्याचं नाव आसूद बाग आहे. बाग या शब्दाचा अर्थ काय होतो की आपण जे पुण्यामध्ये फिरतो किंवा कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही फिरता तर त्या बागा असतात. त्याप्रमाणे ह्या फणसाच्या, सुपारीच्या, नारळ तर इथे नाही दिसले पण सुपारीचे झाडं आहेत. हे सगळे माझ्या बाजूला जे उंच वाढलेले दिसतात ते सगळे सुपारीचे झाडं आहेत. हा प्रवास थोडासा अवघड पण असू शकतो कारण का आता आपण चालत आलो आहे 10 ते 15 मिनिट झालेत बरोबर. आणि आता आपण पायऱ्या उतरायला लागलो आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजपासून परत आपल्याला वर चढत जावं लागतं. चला दाखवतो मी तुम्हाला ते पुढे सगळं. सुपारीच्या आणि फणसांच्या बागेमधून आता आपण पुढे आलो आहे आणि माझ्या पाठीमागे स्वप्नील बसला आहे. तो आहे एक पूल. या पुलावरून आपल्याला माझ्या पाठीमागे दिसणारी जी नदी आहे ती ओलांडता येते. आता आपण या पुलावरती आल्यानंतर आपल्याला जाणवतं की हा आत्ता बांधलेला पूल आहे, सिमेंटचा पूल आहे. याच्या आधीच्या काळामध्ये ना लाकडाचा साकव होता. साकव म्हणजे पूल असतो बेसिकली. तर तो साकव तुम्हाला इथे जे पोल दिसत आहे माझ्या पाठीमागे लाकडाचे, इथून हे जे नदीमधून दिसत आहे त्यावरती तो जुना पूल होता. आणि या पुलाच्या आधी तिथूनच जी काही त्या मंदिराकडे जाणारी वाट होती. तर जर तुम्ही बघितलं कधी तुम्ही जर गारंबीचा बाप्पू किंवा याचा चित्रपट बघितला असेल किंवा गारंबीचा बाप्पू ही श्रीनाव पेंडसे सरांची एक कादंबरी आहे. ती कादंबरी जर तुम्ही वाचली असेल ना तर तुम्हाला या साकवाचा उल्लेख तुम्हाला दिसेल. या ओढ्याच्या काठावरतीच त्या चित्रपटातले काही सीन शूट झालेत. आणि ती गारंबीचा परिसर म्हणजे हाच तो. ही बागेमध्येच ते सगळं काही ती स्टोरी पूर्णपणे अवलंबलेली आहे त्या पुस्तकामधली. चला आता हा पूल आपल्याला चढायचा आहे, पूल उतरायचा आहे. त्यानंतर माझ्या पाठीमागे पुलाच्या वरच्या बाजूला परत पायऱ्या आहेत. तिकडून आपल्याला आता केशवराज मंदिराकडे जायचं आहे. ऑलमोस्ट पोहोचलो आहे मंदिरापाशी. थोडं काहीतरी अंतर बाकी आहे आणि पूर्ण थकलो आहे कारण ऊन वरच्या बाजूने खूप जास्त प्रमाणात लागतं एक्स्ट्रीम. हो. आणि काका मागे दिसत आहे आपल्याला इकडे रिक्षा घेऊन आलेत बट ते दुसऱ्या मार्गाने आलेत, भाडं घेऊन आलेले आहेत. तर तिकडून रस्त्याने पण येता येतं वाटतं इकडे. पण आपण आता रोड खराब आहे इकडे येतं ना. हां, गाडी तर काय तुम्हाला अलाउड नाही, गाडी आणू शकत नाही तुम्ही. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. आणि स्वप्नील बोलत होता जसं की आम्ही लास्ट टाईम पुण्यामधल्या चातुर्भुज विष्णूच्या मंदिरात गेलो होतो. केशवराज म्हणजे पण विष्णूचंच नाव आहे म्हणता येईल केशवराज. आणि आम्ही तिकडे जाताना पण आम्हाला एका सापाचं दर्शन झालं होतं पुण्यामध्ये. ते पण एक्झॅक्टली रक्षक चौकाच्या तिथे. आणि इकडे जेव्हा आम्ही आलोय आम्हाला आज पण येताना एका ठिकाणी आज तर नागाचं दर्शन झालं. त्यावेळेस तरी धामे नव्हते पण आता नाग दिसला डायरेक्टली. तर विष्णूचं दर्शन आलं, शंकराचं दर्शन होतं आहे आम्हाला प्रत्येक वेळी. अजून असे विष्णूचे मंदिर आहेत का इकडे? आहे, एक आहे लक्ष्मी आणि केशव मंदिर, टिळकांचं जे हे आहे. आणि तिथे एक्झॅक्टली ते मंदिर पण खूप घनदाट जंगलात आहे, कोणी जात नाही तिकडे. आपण जातोय म्हणजे आपलं 100% दर्शन होणार आहे परत एकदा. बघू आता कसं काय होतं. चला जाऊयात मंदिराकडे. आता बोर्ड लावला इथे समोर मंदिरामध्ये. पहिले तर बाहेर वाकून यावे हा बोर्ड होता. आणि कृपया हातपाय स्वच्छ धुवूनच देवाचं दर्शन घ्यावे. आणि हातपाय धुण्यासाठी 12ही महिने पाणी येणारं एक गोमुख आहे. आता तिथे आपण पहिले हातपाय धुवूयात आणि मग मंदिरात प्रवेश करूयात.
केशवराज मंदिराच्या बाहेर आपण बसलो आहे सध्या प्रांगणामध्ये. माझ्या वरच्या बाजूला लोखंडाचं छत जरी असेल पत्र्याचं, तरी मंदिर हे जुनं पांडवकालीन आहे. त्यामध्ये केशवराजाची म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजेच विष्णूची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या समोर मी तुम्हाला जे गोमुख दाखवलं ज्यात पाणी येतं आहे, त्याच्या वरच्या बाजूनेच जे झऱ्याचं पाणी येतं त्यासाठी एक रचना केलेली आहे, ती तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल. विंग्स ऑफ ट्रॅव्हलरसाठी व्हिडिओ काढतोय. या बाजूत तो चालला आहे पुढे. एकदा आयकॉनिक स्टाईल. थोडासा पुढे जा, मग जा पुढे थोडं सावलीमध्ये. ठीक आहे, चला आता केशवराज मंदिराचं आपलं दर्शन पण झालं आहे. आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. इथून पुढचा स्पॉट व्याघ्रेश्वर मंदिर आहे. त्यामुळे आपण आता हा व्लॉग इथेच समाप्त करतो आहे. पुढचा जो डे 2चा व्लॉग आहे दापोलीचा, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.